ती एक अमावास्येची रात्र. सूर्य मावळतीला आला होता. रघु घाईघाईने पाय टाकत वाटेतील गवत चिरत जंगलातून वाट काढत गाव जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता. जसजसा अंधार पडू लागला, जंगल आणखीन दाट होऊ लागलं होतं आणि गाव अजून लांब वाटू लागलं होतं. आधेमध्येच घुबडाची घुघू आणि रातकिड्यांची किरकिर त्या जंगलाला आणखी भयाण होण्यास जोड देत होती. रघु भीतीने आता घामाझखळ झाला होता. त्याने त्याच्या चालण्याचा वेग आणखीनच वाढवला. झपझप पाय टाकत तो वेगाने चालू लागला होता. इतक्यात त्याला झुडपामागे काहीतरी हालचाल होताना जाणवली. तसाच तो आणखीनच घाबरला. तो जसजसा पुढे जाऊ लागला तर तसं कोणीतरी आपला पाठलाग करतंय असं त्याला जाणवू लागलं होतं. तो घाबरतच मध्ये थांबला. कोण आहे रे तिथं? त्याने कोणी आवाज देतं का हे पाहण्याचा अंदाज घेतला, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याने खांद्यावरच्या दुपट्ट्याने घाम टिपला आणि परत त्याचा चालण्याचा वेग वाढवला. थोडा पुढे गेल्यावर त्याला त्याच्या मागून कोणीतरी धावत येण्याचा आवाज आला. त्यांनी लगेचच मागे वळून पाहिलं आणि मोठ्याने किंचाळत जमिनीवर धडकन पडला. त्याचा आवाज एव्हाना गावात पोहोचला होता. सकाळी रघुला जाग आली तेव्हा आजूबाजूला गावातली मंडळी उभी होती. सगळ्यांची काहीतरी कुजबूज चाललेली होती. रघु खाटेवरून उठायला गेला तर त्याचं डोकं खूप जड झाले होते. जमिनीवर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला होता. आता रघुला अचानक रात्रीची घटना आठवली आणि तो परत मोठ्याने किंचाळला, अर्र पोरा शांत व्ह. का झालतं काल संचाला? रघुची म्हातारी आई काळजीने विचारू लागली. सदूचा चेहरा बिथरलेला होता. त्याच्या अंगाला घाम फुटायला लागला होता. त्याच्या डोळ्यात भीती दाटलेली दिसत होती. सदू कापऱ्या आवाजात बोलू लागला. तिथं काळी सावली होती. तो भयानक होता. त्याच्या अंगातून रक्त वाहत होतं. त्याचे हात गळाले होते. तो जीव घेईल सगळ्यांचा, खाऊन टाकेल सगळ्यांना. तो मारायला आलाय. तो राक्षस आहे. रघुच्या मनावर कालच्या घटनेचा चांगलाच परिणाम झाला होता. इतक्यात गावचे सरपंच मांत्रिकाला घेऊन तिथे पोहोचतात. रघुची स्थिती बघून मांत्रिक लोकांना सांगतो की काल अमावास्येची रात्र होती. जंगलात दुष्ट आत्म्याचा वास असतो. अमावास्येला या सक्रिय असतात. त्यातीलच एका दुष्ट आत्म्याने रघुला झपाटलाय. लोकांच्या मनात भीतीचं सावट पसरलं. त्या दृष्ट शक्तीपासून गाव कसा वाचवता येईल याचा सारे विचार करू लागले. रघुला भूताने झपाटलं म्हणून सरपंचाने मांत्रिकाला बोलावून आणले आणि त्याच्यावर उपाय करण्यात आला. तो बरा झाला, पण ती घटना विसरू शकत नव्हता. एक छोटासा खेडेगाव होतं. तिथली लोकं शिकलेली नव्हती. कोणाला काय दुखलं चुकलं तरी ते डॉक्टरांकडे न जाता मांत्रिकाकडे जायचे. गावाला लागून जंगल होते. रघुच्या बाबतीत असं झाल्यापासून सगळे गावकरी घाबरले होते. रोज रात्री त्या जंगलातून विचित्र आवाज यायचे. गावात भीतीचं साम्राज्य पसरलं होतं. त्या जंगलातून जायला सगळे घाबरू लागले. शक्यतो रात्री कोणी आलं तर त्यांना असा अनुभव येत असे. रघुने त्याच्या मित्राने जंगलात घडलेली गोष्ट सांगितली. गावात गाड्या येण्यासाठी जंगलातूनच रस्ता होता. ते दोघेही आणि इतर काही मित्र खरंच वाईट शक्तीचा वावर आहे का जंगलात हे पाहण्यासाठी जातात. पण त्यांच्या पदरी निराशा पडते. असं काही दिसत नाही. मग ते घरी येतात. मनातली भीती थोडी कमी होते. मध्ये गावकरी त्या वाटेने आलेले असतात, पण कुणाच्या तोंडून असा अनुभव ऐकायला मिळाला नाही याचा रघुला दिलासा मिळतो. असेच काही दिवस जातात. एके दिवशी राकेश आणि सूरज या दोघांना त्याच्या मित्रांच्या आजारी आईला भेटायला गेलेल्या दोघांना घरी परतायला पायी येताना खूप उशीर झालेला. या दोघांकडे एकतर कुठलेही साधन नव्हतं. पायीच चालत होते. राकेश तरी सूरजला म्हणत होता, मला तर खूप भीती वाटत आहे. ही वाट कधी एकदा पार करतो मी, कधी घरी सुखरूप पोचतो असं झालंय. बघ गप्प बस रे, असं काही बोलू नको आणि मनातलंही आणू नको. गपचूप माझ्यासोबत चल. आहे ना, तू घाबरतो कशाला? सूरजने असं म्हणतात राकेश पटपट पावलं उचलत राकेशसोबत चालत होता. दोघेही निम्मा रस्ता पार करून पुढे आले. दोघेही गप्पामध्ये दंग झाले होते. तो नेहमीचा रस्ता आज त्या दोघांना जास्तच भयाण वाटत होता. पावलेही जड झाली होती. त्या वाटेने कोणीही नव्हतं. फक्त ते दोघेच चालले होते. गावकरी तरी हिंमतही करत नव्हते रात्री त्या रस्त्याने येण्याची. पण आज राकेश आणि सूरज उशीर झाल्यामुळे त्या वाटेने चालत होते. काळकुट्ट अंधाराचं साम्राज्य, त्यात रातकिड्यांचा किर्र आवाज, झाडांच्या पानांची मध्येच होणारी हालचाल, मध्येच काहीतरी पडल्याचा आवाज. हा रस्ता अजूनच भयानक वाटत होता. बाकी स्मशानात शांतता सगळीकडे. नेमकं आज सूरज टॉर्च विसरून आला. दोघेही पुढे आले तसे त्यांना काहीतरी सरपटल्याचा आवाज आला.
ते दोघेही घाबरले. पाठीमागे आणि आजूबाजूला बघितलं तर कोणीही नव्हतं, पण दोघं शांत आणि घाबरले होते. पुढे एक मोठा दगड होता. त्याच्याजवळ कोणीतरी लपून बसले असं भासत होतं. झपझप करत पावलं टाकीत होते. कुठे न बघता फक्त पुढचा रस्ता तुडवत होते. पुढे आल्यावर मात्र वेगळं दृश्य दिसलं. दोघांनाही भीतीने घाम फुटला. उन्हाळा असून थंडगार वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली अंगाला. शहारा आला. हृदयाची धडधड वाढली. तितक्यात पुढे त्यांना 2 काळ्या आकृत्या दिसल्या. त्या दोघांच्या पुढे येऊन त्यांनी राकेश आणि सूरजला अडवलं. दोघेही थरथर कापत होते. त्या दोघांच्या श्वासाचा जोरजोरात आवाज येत होता. ते दोघे खूप भयानक दिसत होते. आता पायांची बोटे खुडलेली, जागोजागी जखमा आणि त्यातून वाहणारा रक्त, हे सगळं दृश्य बघून या दोघांचीही भीतीने अंग थरथर कापत होतं. या दोघांना त्यांची घट्ट पकडलं होतं. तोंडातून आवाज फुटत नव्हता. पण तरी राकेशने विचारलं, कोण आहात तुम्ही आणि आमची वाट का अडून धरली? सोडा आम्हाला. त्या जखमांचा येणारा वासेने दोघांचा जीव गुदमरून जात होता. त्यांची किळस येत होती. पकडून ठेवल्यामुळे श्वास अडखळत होते. जीवाच्या आकांताने ते दोघे ओरडत होते. पण ते दोघे हसत होते. सगळीकडे त्यांच्या हसण्याचा आवाज घुमत होता. त्यांची घाबरलेली अवस्था बघून ते अजून जोरजोरात हसत होते. त्यांच्या शांततेचा आवाज सगळ्या शांततेचा भंग करत होता. गळ्याभोवतीची पकड घट्ट होत होती. दोघांची सर्व शक्ती संपली होती. कसं सूरजच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. काय केलं आम्ही तुमचं? पुन्हा त्या 2 आकृत्या हसू लागल्या आणि भरड्या आवाजात बोलायला सुरुवात केली. तुम्हाला दोघांना तुमचा जीव वाचवायचा असेल ना, आम्ही जे म्हणू ते तुम्हाला ऐकावं लागेल. नाहीतर तुमचं काही खरं नाही होते. आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते दोघेही त्या वाईट शक्तींना हो म्हणतात. सूरज बोलला, काय करायचं आहे आम्ही? त्यातील एक आकृती बोलू लागते, आम्हाला महिनाभर पुरेल. धान्य, कोंबड्या, भाजीपाला हे सगळं आणून गावाच्या खाली टेकडीच्या पायथ्याशी दिवस उजडायच्या आधी ठेवायचं, तर तुमची सुटका होईल. आणि हो, खोटं बोललात तर तुम्हाला काय होईल हे तर आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. यातलं काही कोणाला कळता कामा नये. ते दोघेही हो हो म्हणत, तसं उद्याच करू, पण आता आम्हाला सोडा. त्या दोघांनी हो म्हटल्यावर त्या 2 आकृत्या मागे फिरल्या. तसे ते दोघेही त्यांच्या तावडीतून सुटून घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दोघांनाही काय झालं इतक्या वेळात आणि कोण होते ते समजलं नाही. पण दोघेही ठरवतात, कोणालाही काही न सांगता दुसऱ्या दिवशी ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आणून ठेवतात. नंतर ते दोघंही गावकऱ्यांना सांगतात. तेव्हा बऱ्याच जणांना असा अनुभव आल्याचं सांगतात. गावावर आलेलं हे एक प्रकारचं संकटच होतं. सगळी लोकं घाबरत होती. भीतीने वातावरण पुन्हा निर्माण झालं होतं. त्या 2 भूताविषयी सगळ्या गावभर माहिती झाली होती. मग त्या भूताने कोणाला त्रास देऊ नये म्हणून प्रत्येक अमावस्येच्या रात्री लोक तिथं त्याला खुश ठेवण्यासाठी तिथे मग धान्य, कोंबड्या, बकऱ्या असं ठेवणं सुरू करतात. प्रत्येक अमावस्येच्या आदल्या दिवशी लोकांना असं काही दिसायचं. ती 2 भूतं भीती दाखवायची. मग अमावस्येपर्यंत हे सगळं शांत राहायचं आणि अमावस्या आले की परत सुरू सर्वच. गावकरी काही ना काही तिथे अमावस्याला नेऊन ठेवायचे. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून सर्व भीतीने हे करायचे. पुढे असं काही झालं की सर्वच गावकरी घाबरले.